Hello student, this is More sir here. Today we are going to learn about our last novel, that is 4.4 The Sign of 4. Okay, so let's see the introduction of the novelist, that is Sir Arthur Ignatius Conan Doyle. Period is given there, 22nd of May 1859 to 7th of July 1930. Okay, was a British writer who created the character Sherlock Holmes. ठीक आहे, आता जे काही सर आर्थर इग्निशियस कॅनन डोएल जे आहे ते ब्रिटिश रायटर आहे. त्यांनी काय केले की जे आपल्याला क्राईम फिक्शनमध्ये बघायला मिळतं की जे वेल नोन कॅरेक्टर आहे, ठीक आहे, शर्लॉक होम, ते त्यांनी क्रिएट केलेलं आहे. ओरिजिनली अ फिजिशियन इन 1887 ही पब्लिश्ड अ स्टडी इन स्कारलेट, the first of the four novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. ठीक आहे, त्यांनी सांगितलं बघा, साधारणतः ओरिजिनल जर विचार केला तर ते काय आहे, फिजिशियन आहे, डॉक्टर आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं बघा इन 1887 म्हणजे 1887 मध्ये त्यांनी काय केलं होतं की ही पब्लिश्ड स्टडी इन कार्लेट. त्यांनी काय केलं, स्टडी इन स्कारलेट जे आहे ही पहिली नॉवेल जी आहे त्यांनी काय केली, त्यांच्या 4 नॉवेलपैकी ही पहिली नॉवेल जी आहे त्यांनी काय केली, पब्लिश केली. इव्हन त्यांनी सांगितलं अँड मोर दॅन 50 शॉर्ट स्टोरीज, 50 पेक्षा जास्त शॉर्ट स्टोरीज जे आहे त्यांनी काय केले, पब्लिश केलेले आहे. ठीक आहे, कशाविषयी सांगितलं, शॉर्ट स्टोरीज अबाउट होम्स अँड डॉक्टर वॅटसन, म्हणजे शर्लॉक होम आणि डॉक्टर वॅटसन यांच्या संबंधीच्या. The Sherlock Holmes stories are generally considered milestone in the field of crime fiction. ठीक आहे, ॲज वी नो, जसं आपल्याला माहित आहे की शर्लॉक होम यांच्या या स्टोरीज ज्या आहेत त्या क्राईम फिक्शनमध्ये काय आहे, खूप फेमस आहे. ठीक आहे, वॉज अ प्रोलिफिक रायटर. Other than home stories, his works include fantasy and science fiction stories about Professor Challenger and humorous stories about Napoleon soldier Brigadier Gerard. त्यांनी सांगितले की याच्या पलीकडे शर्लॉक होम डॉक्टर वॅटसन यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी काय केले की अजूनही त्यांचे जे काही बघा फॅन्टेसी म्हटलंय, ठीक आहे, इव्हन सायन्स फिक्शन जे आहे त्यांनी काय केले, लिहिलेलं आहे. जे काही प्रोफेसर चॅलेंजर आहे किंवा त्यांचे ह्युमरस स्टोरीज आहे, नेपोलियन सोल्जर ब्रिगेडियर गॅराड यांच्याविषयी, ॲज वेल ॲज म्हटलं बघा प्लेज, रोमान्सेस, प्लेज म्हणजे नाटकं, इव्हन त्यांचे रोमान्सेस जे आहे, ठीक आहे, ते देखील काय फेमस आहेत. इव्हन पोएट्री, देन नॉन फिक्शन अँड हिस्टोरिकल नॉवेल्स. ओके, सो वन ऑफ द डोएल्स अर्ली शॉर्ट स्टोरीज, त्यांचे सांगितले की एक शॉर्ट स्टोरीज याची सांगितलं बघा, जे हपाकुक जेफ्सन स्टेटमेंट हेल्प द पॉप्युलराइज द मिस्ट्री ऑफ द मेरी क्लिस्टी. त्यांनी काय केली, ही स्टोरी जी आहे ती लिहिली की ज्याच्यामध्ये मेरी क्लिस्टी जी आहे यांची मिस्ट्री जी आहे ती काय केली, मांडली. ती स्टोरी जी असेल ती शॉर्ट स्टोरी जी आहे ती काय झाली, खूप लोकप्रिय जी आहे ती झालेली आहे. The Sign of Four is the second novel of Arthur Conan Doyle in which Sherlock Holmes and Dr. Watson solve the mystery of the hidden treasure and murder. आता ही जी काही नॉवेल आपल्याला दिली, द साइन ऑफ फोर, ही त्यांची सेकंड नॉवेल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सांगितले की शर्लॉक होम आणि डॉक्टर वॅटसन जे आहे ते काय करतात की एक मिस्ट्री जे आहे, एक रहस्य जे आहे, सिक्रेट जे आहे, ते गुड जे आहे ते काय करतात, शोधून काढतात. कशा मागचं सांगितलं, हिडन ट्रेजर, जो काही खजिना जो असतो तो लपवलेला असतो. इव्हन सांगितलंय मर्डर, याच्या पाठीमागचं काय जे काही रहस्य जे आहे ते काय करतात, शोधून काढतात. ठीक आहे, सो मेजर कॅरेक्टर लेट्स सी. मग आता याच्यामध्ये आपल्याला काही मेजर कॅरेक्टर्स दिले बघा, शर्लॉक होम्स, मेरी मॉस्टन, टॅडे शोल्टो, टॉबी. ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत. इव्हन बघा जॉन वॅटसन, देन मेजर शोल्टो, टोंगा. इव्हन नेक्स्ट बघा बार्थलोम्यू, हे कॅरेक्टरचा पण उल्लेख जो आहे तो आपल्याला या नॉवेलमध्ये बघायला मिळतो. नेक्स्ट वन आहे की जे आपल्याला टायटलमध्ये सांगितले बघा, द साइन ऑफ फोर, याच्यामध्ये 4 जे काही कॅरेक्टर जे आहे की जे प्रेझेंट नाही आहे पण तरी सुद्धा त्याचा उल्लेख जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये आहे. इव्हन बघा जॉनाथन स्मॉल आहे, देन मोहम्मद सिंग आहे, देन अब्दुल्ला खान आहे आणि दोस्त अकबर. ठीक आहे, सो हे 4 जण आहेत ज्यांचा उल्लेख जो आहे तो टायटलमध्ये केला आहे. त्यापैकी जो आहे जॉनाथन स्मॉल जो आहे तो या नॉवेलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. सो अशा प्रकारे आपण जे काही इंट्रोडक्शन जे आहे ते ह्या नॉवेलचं आणि ऑथरचं बघितले. इव्हन यातले मेजर कॅरेक्टर्स पण आपण काय केले, बघितले. आता आपल्याला ही जी काही नॉवेल आहे या नॉवेलचा सिनॉप्सिस जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. सो लेट्स सी द सिनॉप्सिस. बघा, डॉक्टर वॅटसन अँड शर्लॉक होम्स वेअर डिस्कसिंग ऑन जनरल इश्यूज वेन दे वेअर इंटरप्टेड बाय द अरायवल ऑफ मिस मेरी मॉस्टन. मग त्यांनी सांगितलं की डॉक्टर वॅटसन आणि शर्लॉक होम्स जे आहे ते काहीतरी एका जनरल टॉपिकवरती काय करत होते, चर्चा करत होते, आणि तेवढ्याच जे आहे त्यांना काय केलं, अडथळा जो आहे किंवा ते इंटरप्टेड बाय, ठीक आहे, त्यांना अडथळा निर्माण झाला. कोणाच्या यामुळे म्हटलंय, दॅट द अरायवल ऑफ मिस मेरी मॉस्टन, म्हणजे मिस मेरी मॉस्टन ज्या आहेत त्या तिथं आल्या होत्या. हू हॅज अ केस फॉर शर्लॉक टू सॉल्व, आणि त्या तिथं आल्या होत्या. कशासाठी सांगितलंय की त्यांच्याकडे केस जी होती की ते शर्लॉक होम्सकडे त्या घेऊन आल्या होत्या. मेरी टेल्स अबाउट हर फादर सडन डिसअपिअरन्स ऑन अ ट्रिप मेनी इयर्स अगो.
आणि मग त्याच्यानंतर मेरी मॉस्टन जे आहे तिथं आल्यानंतर शर्लॉक होम्स जे आहे यांना सांगतात की त्यांचे वडील जे आहे ते काय झाले एकदम रहस्यमयरित्या काय झाले डिसअपिअर झाले किंवा गायब झाले. ठीक आहे, सांगितलं मेनी इयर्स अगो, साधारणतः खूप वर्षाच्या अगोदरच. अ फ्यू इयर्स लॅटर, मग त्याच्यानंतर सांगितलं अ फ्यू इयर्स लॅटर, काही वर्षानंतर त्याच्यानंतर अन ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश इन अ न्यूजपेपर आस्किंग फॉर हर ॲड्रेस. आणि मग त्याच्या काही वर्षानंतर काय झालं होतं की न्यूजपेपरमध्ये जे आहे एक ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती दिली गेली होती आणि त्याच्यामध्ये जो आहे मिस मेरी मॉस्टन जो आहे यांचा ॲड्रेस जो आहे तो विचारला गेला होता. So which she gave, and ever since then, on the same day of each year, she received a rare and expensive pearl. आणि त्याच्यानंतर सांगितलं की तिने तो ॲड्रेस जो आहे त्या पेपरच्या कॉलममध्ये दिल्यानंतर साधारणतः तेव्हापासून जे आहे त्याला काय होतं प्रत्येक वर्षी जो आहे तो एक एक्सपेन्सिव्ह मौल्यवान असं दुर्मिळ दुर्मिळ आणि मौल्यवान असं मोती जो आहे तो काय होतो त्याला प्रत्येक वर्षी काय होतोय भेटतोय. So this continued for some more years, but today she received a letter asking to meet her. मग आता तिने सांगितलं की हे जे काही मोती जो मिळायला लागला होता ते असं काही वर्ष जे आहे ते कंटिन्यू राहिलं, चालू राहिलं, पण मात्र आज मात्र त्या पल बरोबर एक लेटर जे आहे एक पत्र जे आहे तिला मिळालंय आणि त्या पत्रामध्ये जे आहे तिला भेटण्यासाठी काय केलंय बोलवलं गेलंय. ठीक आहे. द लेटर वॉर्न मेरी नॉट टू ब्रिंग द पोलीस विथ हर, आणि त्याच्यामध्ये तिला वॉर्निंग पण दिली गेली, सूचना पण केली गेली की सोबत याने मात्र काय करायचं नाही, पोलीस ऑफिसर जे असतील किंवा पोलीस सोबत आणायचे नाहीये. मेरी रिक्वेस्ट होम्स अँड वॅटसन टू अकंपनी हर टू प्लेस सो दॅट दे कॅन फिगर आउट द सिक्रेट बिहाइंड इट. मग त्याच्यानंतर मिस मॉस्टन जे आहे त्या काय करतात, मेरी मॉस्टन शर्लॉक होम आणि डॉक्टर वॅटसन यांना काय करतात, विनंती करतात, रिक्वेस्ट करतात की तुम्ही माझ्यासोबत चला की जेणेकरून त्याच्या पाठीमागे काय रहस्य आहे त्याचा उलगडा जो आहे तो त्यांना करता येईल. So Sherlock recommends Dr. Watson to read the Windwood Reed's book Martyrdom of the Man and leaves the room in search of some references and facts that are essential for the case. आणि त्याच्यानंतर सांगितले की साधारणतः मेरी मॉस्टन जे आहे ती निघून जातात आणि त्याच्यानंतरचा डायलॉग आहे बघा, शर्लॉक रिकमेंड्स. मग शर्लॉक होम जे आहे ते काय करतात, डॉक्टर वॅटसन यांना सांगतात की जे काही पुस्तक जे आहे विंडवूड रीड्स यांचं मार्टिडम ऑफ दॅट मॅन हे वाचायला सांगतात आणि काही फॅक्ट्स जे आहेत त्या केसच्या संदर्भात शोधण्यासाठी जे आहे ते काय होतात निघून जातात. ओके. सो आफ्टर रिटर्निंग फ्रॉम हिज इन्व्हेस्टिगेशन शर्लॉक शेअर्स हिज फाइंडिंग्स विथ वॅटसन. आणि मग ते काही जे फॅक्ट शोधण्यासाठी गेलेले असतात ते फॅक्ट शोधून ते काय होतात परत येतात आणि परत आल्यानंतर त्यांचे जे काही थॉट्स असतील ते काय करतात डॉक्टर वॅटसन यांच्याबरोबर काय करतात शेअर करतात. सो ही बिलीव्स दॅट डेथ ऑफ मेजर शोल्टो Mary's father, only friend in London, has something to do with the mysterious pearls she has been receiving every year. मग तिने सांगतात की जे काही मिस मॉस्टन यांच्या वडिलांचे जे मित्र आहे मेजर शोल्टो यांच्या मृत्यूचा आणि मेरी मॉस्टन यांना प्रत्येक वर्षी जे काही पर्ल जो काही मोती मिळतो याचा काहीतरी संबंध आहे. ठीक आहे. सो शर्लॉक बिलीव्ह दॅट द शोल्टोज हेअर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे. कारण की त्यांचं असं म्हणणं असतं की मेजर शोल्टो जे असतील यांच्या जे काही वारसदार जे आहे त्यांना माहिती असतं की मेरी मॉस्टन जे आहे यांच्यावरती काय झालंय कुठला तरी अन्याय झालेला आहे अँड मे बी सिकिंग टू रेक्टिफाय द प्रॉब्लेम. आणि कदाचित ते काय करत असतील त्यांची चूक जी आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतील. सो लॅटर मेरी अराइव्ज ॲट बेकर स्ट्रीट ॲज प्लॅन. आणि मग त्याच्यानंतर मेरी जी आहे ती काय होती की त्यांच्या प्लॅननुसार ठरल्यानुसार बेकर स्ट्रीटला येते. बोथ शर्लॉक अँड वॅटसन अकंपनी हर टू अपॉइंटमेंट विथ द मिस्ट्रियस लेटर रायटर. आणि मग दोघंही काय करतात की तिच्यासोबत जे आहे जातात की जी त्यांची अपॉइंटमेंट ठरलेली असते की जे काही अनोनिमस लेटर झालेलं असतं तिथं भेटण्यासाठी. सो मेरी हॅज ब्रॉट अ पेपर ऑफ हर फादर्स विथ हर विच शी वॉजंट बीन एबल टू डिसिफर. आणि मग सोबत त्यांनी काय केलं असं मेरी मॉस्टन एक पेपर जो आहे एक चिठ्ठी जी आहे ती काय केली सोबत आणलेली असते की जी तिला तिच्या वडिलांच्या डेस्कमध्ये सापडलेली असते. मात्र तिला डिसिफरचं मी नाही उलगाडा करणे की तिला ती मात्र समजत नाही त्याचा ती उलगाडा करू शकत नाही मात्र ती त्या सोबत घेऊन आलेली असते. सी फेल्ड दॅट द पेपर माइट बी दॅट पर्टिनंट टू द केस इन सम वे. आणि तिला कदाचित असं वाटत असतं की ह्या पेपरचा आणि ह्या केसचा काहीतरी संदर्भ असावा काहीतरी संबंध असावा म्हणून ती काय करते तो पेपर जो आहे तो काय करते सोबत घेऊन येते. It might help Holmes to decode the mystery and find the disappearance of her father. कदाचित तिला असं वाटतं की याच्यामुळं काय होईल की जे काही गूढ जे आहे जे काही रहस्य जे आहे ते काय होईल उलगडण्यास मदत होईल आणि जे काही तिचे वडील जे आहे त्यांच्या संदर्भात जे काही रहस्य जे असेल किंवा ते कसे गायब झाले याच्या पाठीमागचं जे काही गूढ असेल ते तिला समजेल. Sherlock examines the letter and put it away for safekeeping.
आणि शार्लॉक होम काय करतात, ते जे काही लेटर जे आहे ते एक्झामाइन करतात, त्याची तपासणी करतात, बघतात ते, आणि त्याच्यानंतर ते काय करतात, सेफ किपिंगमध्ये ठेवून देतात. ही वॅटसन अँड मेरी गो टू द मीटिंग, आणि तिघे जण काय होतात, मीटिंगला जातात. देअर अ पर्सन आज देम एनी ऑफ देम आर पोलीस ऑफिसर्स. तिथे गेल्यानंतर जो व्यक्ती जो असतो तो काय करतो, त्यांना विचारतो की त्यांच्यापैकी कोणी पोलीस ऑफिसर आहे का. ठीक आहे, विच दे डिनाय, आणि ते काय करतात, ते नाकारतात. द पर्सन हू इज ॲपरेंटली अ सर्वंट ऑफ अ पर्सन दे आर मीटिंग, आणि त्यांना घेण्यासाठी तो जो व्यक्ती आलेला असतो तो कोणाचा तरी सर्वंट जो आहे, नोकर जो आहे, असा दिसत असतो तो. सो देन ड्राईव्स देम इन अ कॅरेज, मग तो त्यांना काय करतो, एका कॅरेजमध्ये घेऊन जो आहे तो निघून जातो. अँड द ट्रिओ अराइव्ज इन अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन, आणि त्याच्यानंतर मग ते तिघंजण जे आहे, डॉक्टर वॅटसन, शार्लॉक होम आणि मिस मेरी मॉस्टन जे आहे, ते लंडनचे एक अनफॅशनेबल पार्ट जो आहे, म्हणजे एक एकदम जुना पद्धतीत जो काही भाग असेल, ठीक आहे, निर्मनुष्य भाग असेल, त्या भागात येऊन पोहोचतात. अका अ मोर रन डाऊन वर्किंग क्लास नेबरहुड, त्यांनी सांगितलं अका अ मोर रन डाऊन वर्किंग क्लास नेबरहुड, म्हणजे जो काही स्लम एरिया, वर्किंग क्लास नेबरहुड जो आहे, अशा पार्टमध्ये साधारणतः ते येऊन पोहोचतात. दे आर एस्कॉर्टेड इनसाइड द हाऊस बाय द सर्वंट, आणि मग तो सर्वंट जो आहे तो नोकर काय करतो, त्यांना त्या घरामध्ये घेऊन जातो. ठीक आहे, सो अशा प्रकारची स्टोरी जी आहे किंवा अशा प्रकारचा सिनॉप्सिस जो आहे तो आपल्याला काय केला आहे, या नॉवेलचा दिलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतरचा पार्ट जो आहे, म्हणजे साधारणतः या नॉवेलचा जो काही प्लॉट जो आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, सो थँक्यू सो मच.